जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम भावांनो. आता भावे आम्हाला पुन्हा सापडलेले आहेत. हे बघा आपले गजानन भाऊ सोबत आहे, पुरावे पण सोबत आहे. तर आता आम्ही चाललोय भावेला पकडायला. तर भावे सापडतो का आपण बघू, आणि सत्य गजानन भाऊंचं भावे आणतात का नाही समोर आपण तेही बघू. त्यांचेच लोक आहे सगळे, आम्ही पण दोघंच आलेलो आहे आणि इथे भावेंचे कार्यकर्ते पण आहेत. आता आपण सगळ्यांना बघू आणि तिथं आपण चर्चा करू. ठीक आहे, आपले भावे सर पण इथंच आहे बघा. हां, आता भावे सर सत्य सांगतात की नाही आपण ते चेक करू. हे बघा, हे सगळे भावेंचेच कार्यकर्ते आहेत. हां, पकडा, ते फोन चालू आहे तरी पकडा. आणि भावे साहेब, आम्ही फक्त चर्चेला चालू इथे. दाखवा भावेंना पुरावे. ठीक आहे, मग भावे साहेब, आम्हाला काही वाद वाढवायचा नाहीये किंवा काही नाहीये. एकदा गजाननचं काय सत्य आहे ना ते जनतेला सांगून मोकळं होऊन जाऊ द्या. बोलतो कशाला आहे, पार्टीची बदनामी होती, हे सगळं होतंय. बघा ना डॉक्युमेंट, बघा एकदा डॉक्युमेंट बघा ना भावे साहेब. बरं गजानन भाऊ द्या इकडे. ते काय ऐकत नाही. हे बघा भावांनो, भावे साहेब काय ऐकत नाहीये. भावे साहेबांना तुम्ही ज्या जनतेने उघड आपलं बघितलं होतं, बघा भावे साहेब कसं करतायत. भावे साहेब फक्त सत्य सांगत. हे बघा, तुम्ही जसे कपडे काढलेत ना, पकडा पाय, पायच पकडा डायरेक्ट. हो साहेब, नाही द्या. आयुष्यभर बात केलं ना माझं, काय भेटलं मला एवढं सांगा. बोला की उत्तर द्या मला. कुठवर पळणार? 2 महिने झाले मी नाशिकमध्ये फिरतो. समोरासमोर चर्चेला बसायला काय लाज वाटते का? मला एक सांगा, कोर्ट आहे, कायदा आहे, तुम्ही म्हणताय ना, फॅमिली मॅटरमध्ये यायचा काय तुम्हाला काय अधिकार कोणी दिला सांगा ना. जनता मालक आहे साहेब. तुम्ही मी जनताच आहे ना, मला सांगा. चला, नवरा बायकोच्या प्रकरणामध्ये तुम्हाला बोलायचा अधिकार कोण दिला? डायरेक्ट लोटंग घाला. हा, सांगा मला. नाही द्या. मी काय म्हणतोय, इथून नाही जाऊ देणार. काही पण झालं, कोण यायचं येऊ जा. नवरा बायकोच्या प्रकरणात तुम्ही काय केलं? अहो भाईसाहेब, फक्त चर्चा करून विषय सोडवायचा आहे. सत्य सांगून द्या ना. डॉक्युमेंट बघत नाही. सत्य सांगून द्या भावे साहेब. तोंड काय लपवताय सांगा ना. सत्य सांगून द्या. आम्ही काय गुंड नाही आहेत. चर्चा करा ना फक्त. काय प्रॉब्लेम आहे? बघा, हे पुरावे आहेत तिथे. सगळे कार्यकर्ते आम्ही दोघंच इथे. नवरा बायकोच्या मधात तुम्हाला बोलायचा अधिकार कोण दिला मला एवढं सांगा फक्त. त्या ऍसिडचं पण विचारा ना. ऍसिड आल्याचे पुरावे द्या. तुम्ही म्हणताय ना मनोरुग्ण आहे, कोर्टात सर्टिफिकेट आहे, मला दाखवा. तुम्ही म्हणता की काय ऍसिडचा प्रयत्न केला, कुठं कोणत्या एफआयआर मध्ये मला दाखवा. चला, जे काय मला शिक्षा द्यायची तुम्ही द्या. चला, फक्त दाखवा, एफआयआर दाखवा. चला, त्याची दाखवा ना तुम्ही. भावे, इतके निर्भयपणे तुम्ही बोलतात, आता निर्भयपणे बोला ना. पब्लिसिटीसाठी तुम्ही माझं अख्खा आयुष्य उद्ध्वस्त केलं. ज्या टाइमला लाईव्ह केला त्याच्यानंतर तुम्हाला 25 मिनिटं मी कॉलवर बोलली, रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. काय म्हणले त्या टाइमला? टेन्शन नको घेऊ, मी काय ते सगळं पाहून हे करतो. आज किती झाले महिने? काय पाहिलं तुम्ही? कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करण्याशी तुम्ही काय हे केलं? त्या पोरीनं दुसरं लग्न केलं, हे कुठं सांगितलं काय जनतेला? काल परवा देखील त्या लाईव्ह मध्ये म्हणलं की सासूच्या वरती ऍसिड टाकलं. कुठं टाकलं आता ते पण मला दाखवा. एकतर्फी लाईव्ह घेतला साहेब. आता चर्चेला हा दुसरा माणूस समोर आहे ना, चर्चा करा ना. आणि आम्ही थोडी म्हणतोय तुम्ही माफी मागा. माफी मागूच नका, पण सत्य सांगा ना जनतेला, याचं काय चुकलं. एवढंच फक्त विषय. बदनामी करायचं तुम्हाला काय लायसन दिलंय का? 3 वेळेस सुसाईड अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. हे बघा, हात बघा सर. काल ड्रायव्हरची एक बाजू घेऊन तुम्ही तिथं लाईव्ह केला होता की बाबा फायनान्सवाले असं मजुरी केली, हे केली. माझ्या गाड्यावरती आता तेच फायनान्सवाले हे करतायत. त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? तुमच्या एका लाईनमुळे त्याची गाडी आता हे झालीये, त्याचं आयुष्य बरबाद झाले. भावी साहेब, सांगा ना तुम्ही. तुमची माझी काही वैयक्तिक दुश्मनी नाही. काय लाज वाटते का तुम्हाला? जनताच मालक म्हणताय ना. जशी काळी टोपी आहे ना, तसे काळे कारनामे आहेत आपले. हे पण लोकांना जरा कळू द्या. आता काय बोलायला काय होते? महागाला जाऊन सांगायचं मग गुंडे गुंडे गुंडे. आता बोला नाही तर गुंड कुठे? डॉक्युमेंट दाखवतोय, सगळं दाखवतोय ना. आता बोलायला काय वाटते? लाज वाटते का? अहो भावे, थोडं तरी बोला. एवढं शांत बसण्यापेक्षा. निर्भय आहेत तुम्ही. निर्भय आहेत तर निर्भयवाने बोला ना साहेब. कुठे जायचं, लाईव्ह करायचं, लोकांच्या फक्त बदनामी करायच्या सुपाऱ्या घेता तुम्ही. बोला की एक तरी गोष्ट बोला. आता तोंड शिवलंय ना आपलं. फॅमिली मॅटर मध्ये दखल द्यायचा कुठं बाबा, कुठं कोणता जी आर आहे का मला दाखवा.
सीपी साहेबांनी देखील तुम्हाला काय बोलले समोरासमोर, फॅमिली मॅटरमध्ये दखल द्यायचा अधिकार कोणालाच नाही. मग तुम्हाला अधिकार दिलाय का कोणी? सांगा ना तुम्ही. आता मला जनतेलाच एक विचारायचं आहे, मी ह्याच्या समोर बसलेलं आहे, ह्याला पुरावे द्या येतोय तरी पण हे उत्तर देत नाही आणि पाठीमागावर जाऊन काय म्हणतायत की गुंडे आहेत. आणि जनतेला पण एक आव्हान आहे, यांना तुम्ही विचारा, कारण मी वारंवार तर आता मी कंटाळलोय आणि उद्या जरी माझ्या जीविताला काही ना काही झालं तर हे फक्त आरोपी आहे आणि माझा गुन्हेगार हेच राहणार आहे. कारण माझं यानं अख्खा आयुष्य उद्ध्वस्त केलंय. आज 2 महिने झाले मी नाशिकमध्ये राहतोय, माझं इथं कोणीही नाहीये. नाही, त्यांचा पण लाईव्ह चालू आहे तिकडे, त्यांना सांगा ना, त्या जनतेला सांगा, भावेंच्या जनतेला सांगा काय केलंय तुमच्याबद्दल. नवरा बायकोच्या मॅटरमध्ये येऊन पडायचा याला अधिकार कोणी दिला? नाही नाही, पहिले त्यांना हे सांगा तुमच्यावरती ऍसिडचा हल्ला केला किंवा ते बाकीचं आहे ना, पुरावे विचारा. तुम्ही काय म्हणल्या की मनोरुग्ण आहे, मनोरुग्ण तुम्हाला कुठं दिसतोय मी, त्याचं सर्टिफिकेट द्या. तुम्ही काय म्हणले की ह्या मुलाने त्या मुलीचा ऍसिडचा प्रयत्न केला, कुठं आहे त्याचं दाखवा तुम्ही. आणि चर्चा करा ना, गप्प बसण्यापेक्षा चर्चा करा ना साहेब. तोंड बंद बघून काय होणार आहे? विनाकारण काही बदनामी काही सोशल मीडियावर फक्त काय फॉलोईंगसाठी हे करायचंय का तुम्हाला? आणि काय म्हणली होती पाठीमागं, काय उपटायची उपटून घे, ही भाषा राहते काय? समाजसेवा करता की काय करताय? ही भाषा राहते. मी तुम्हाला साहेब म्हणून आदराने बोललो. चालू राहू द्या, इकडे दाखवा ना खाली, आणि अजून इकडे खाली दाखवा तुम्हाला. हे बघा, मला कायदा कोणता हातात घ्यायचा नाही. जर कायदा जर हातात घ्यायचा असता तर मी तेव्हाच घेतला असता. कसं डिसिप्लिन मध्ये राहायचं काय नाही, माझ्या मायबापानं काय मला दिलेत ना संस्कार, ते मला माहित आहे आणि मला ते काही तोडायचं नाही. अहो साहेब, त्या गजानन भोसलेला दाखवा खाली, मला दाखवून काय होणार आहे? तुमचे किती लाईव्ह चालू करा, सगळे तुमचेच लोक आहेत, आम्ही काय गुंड नाही आहेत. आणि इथून आता तुम्हाला सांगतो, कोणी पण येऊ द्या, जर मला जर चर्चा करून जर मला न्याय नाही दिला, माझ्या जीविताचं काय होईल काय नाही आजच्या डेटमध्येच बघून घ्यायचं. सगळ्या जनतेला सांगतोय मी, ते काही पण होऊ जा मग माझ्यासोबत. आणि त्याचा फक्त गुन्हेगार हेच राहणार. आणि याचे कार्यकर्ते जे जे दिघी पोलीस स्टेशनमध्ये होते ना, मोबाईल पकडायला प्रसाद घोटेकर देखील होता, तो पण माझा गुन्हेगार आहे. अहो पण तोंड लपवण्यापेक्षा भावे एकदा चर्चा करून विषय मिटवा ना. डोळ्यात डोळे घालून बोला की इथं बोलतोय की मी. लाज वाटते का तुम्हाला? चर्चा करून मिटवा ना विषय. लाज वाटते का तुम्हाला? तुम्ही बाया सोडल्या हल्ले करायला, तुम्ही मारायचा प्रयत्न केला, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी बघला माझ्यावरती, काय ते छेडखानीचे केसेस टाकण्यासाठी बघितले. कुठवर फसवता? लाज वाटायला पाहिजे. समाजसेवा करता की काय करताय तुम्ही? तुम्हाला फक्त चर्चा करायची ना, डॉक्युमेंट घ्या ना तुम्ही. परस्पर दुसरं लग्न लावून दिलं माझ्या बायकोचं दुसरीकडे विदाऊट डायव्हर्स. ते नाही सांगत जनतेला. का नाही सांगत? किती पैसे खाल्ले? भावेच्या जनतेने कृपया ह्या माणसाला सांगावं की इकडे खाली दाखवावं. मला फेमस करून काहीच उपयोग नाहीये. बोला की तुम्ही, उत्तर द्या. थरथर करू नका. मी काय तुम्हाला हे केलंय? बोला की, इथं बोला. हो, डोळ्या डोळे घालून बोला. मी बोलायला तयार आहे ना, बोला. थोडीशी तरी हाय का शिल्लक? थोडी. त्यामध्ये कोणत्या 498 मध्ये आणि सासूने टाकलं तुमच्यामुळे छेडछाडीची केस. या टाइमला तुम्ही लाईव्ह केला का नाही? त्या टाइमला मी माझ्या गावी होतो, तरी पण माझ्यावरती तुमच्या लाईव्हमुळे माझ्यावरती गुन्हा नोंद झाला. तुम्ही कोणासाठी गेलत्या? त्या मुलीसाठी गेलत्या ना. मग मुलीची केस पडायला पाहिजे माझ्यावरती. सासूची का बरं पडली हे का नाही सांगत जनतेला तुम्ही? बायको असताना कोणी काय सासूची छेड काढते का तिथं? हा, लाईव्ह मध्ये तसं दाखवलं तिथं. तुम्ही घाबरू नका भावे साहेब, चर्चा चालू आहे, फक्त चर्चा करा. काही गुंडे नाही तिथं, पत्र पाहिजे लागली तुम्हाला. थरथर नका कापू, काही गरज नाही थरथर कापायची. एकदम प्रॉपरली चर्चा करा, शांततेत बसा, सांगा जनतेला. तुम्ही माफी पण नका मागू, तुमच्या माफीची गरज नाही आम्हाला. पण जनतेला गजानन भोसलेचं सत्य तर सांगा. ऍटलीस्ट असं सांगा की मला चुकीची माहिती मिळाली होती. बोला की आता. लाईव्ह मध्ये तर बडबड करताय दुनियाचं, आता बडबड करायला काय हवी? डॉक्युमेंट बघा ना. तुम्ही म्हणताय ना पुरावे, घ्या ना पुरावे. तुम्हाला काय कोणता पुरावा पाहिजे? तुमच्या जिल्हाध्यक्षाचा कोणासोबत पुरावा होता? सासूसोबत माझ्या. हे सांगितलं का कधी? का नाही सांगितलं? तुमच्या जिल्हाध्यक्षाला वाचवायचं होतं ना तिथं. काय बरोबर का नाही? जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी कोयते दाखव, कोयत्याने हल्ला केला ते सांग ना. एफआयआर दाखवू का तुमच्या जिल्हाध्यक्षांना माझ्यावरती कोयत्याने वार केलेला? काय पाहिजे तुम्हाला पुरावा? थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला वाचवण्यासाठी माझ्यासारख्याचा बळी चढवायला तुम्ही लाईव्ह मार्फत फक्त.
माझं इथं कोण आहे? नांदेडवरनं मी इथं आलोय. कोण आहे इथं माझं? एकटाच आहे इथं. अहो साहेब, तर गजानन भोसलेला दाखवा भावेंच्या लाईव्ह मध्ये. लाज वाटते ना त्याला पण दाखवायला. फॅन फॉलोइंग वाढवायचं, पैसे कमवायचे आणि लोकांना फक्त बदनामी करत सुटायचं वन साईड हे करून, लाईव्ह करून. थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. काय चालू होतं, परंतु 10 मिनिटांमुळे फक्त मिस झालं काल. ट्रकवाल्याचं जे लाईव्ह केलं की नाही, 10 मिनिटांमुळे मिस झालं फक्त. तुम्हाला काय वाटते? थोडं तरी जनाची नाही तर मनाची लाज जरा. देवाला मानता ना, माळ आहे आपल्या गळ्यात. थोडं तरी आपण कोणावरती अन्याय करतो काय नाही, थोडं तरी मनात थोडं तरी लाज वाटायला पाहिजे. आणि मनोरुग्ण मी नाही हे तुम्ही तुमच्या बुद्धीला जर असं समजून घ्या. तुम्ही कोण आहे? सोबत वकील राहतात ना, त्यांना विचारा बरं, फॅमिली मॅटर मध्ये पडायचा अधिकार आहे का कोणाला? कोर्ट ते काय आलाय? तुम्ही जर मिटवायला तुम्ही काय जेत झाले का? हा, तरी पण तुम्हाला अधिकार आहे भावे साहेब. 112ला कॉल करा, पोलिसांना बोलून घ्या, काहीच हक्क नाही आमचं. काहीच आम्हाला म्हणणं आज नाही. पण सांगाले कोणाला यायचं. जे आहे ते सत्य इथं जनतेच्या समोर सांगायचं. नाहीतर मी आज काय करेन काय नाही मला पण माहिती नाही. कारण वारंवार मी तुम्हाला काही शोधत फिराय का, तुम्ही काही कलेक्टर लागून गेला नाही, कुठला काही जेज लागून गेला नाही. माझं अख्खा आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. आणि मला अजून पण सांगतो, कायदा हातात घ्यायचा नाही. आणि मला हे पण मला माहित आहे, मी पाय धराय पण मला शिकवलंय आणि पाय तोडायला पण शिकवलंय. तुम्हाला अजून पण सांगतो, मला ते गोष्टी करायच्या नाहीत. मला कायद्यानेच चालायचं आहे. टोपी कुठे गेली साहेब तुमची? मग घालून बसा ना, एवढं काय टेन्शन घेतात? तुमच्याबद्दल आमचा काहीच रोष नाही आहे. अहो साहेब, जर तुमचा मुलगा या ठिकाणी असता तर काय केलं असतं तुम्ही? पुरावे देतोय ना, पुरावे देतोय. एक काम करा, भावेंचे पाय सोडा, यांचे पकडा. हे आहेत ना, हे लाईव्ह घेतायत ना. हा, ते लाईव्ह घेतायत ना. तुम्ही देणार आहे का? द्या ते डॉक्युमेंट घ्या. हा, डॉक्युमेंट दाखवा. भावेंना राहू दे इथं, भावेंना सोडून द्या आता. भावेंचं झालं. हा या, कोण येणार हा, आहे? पुरावे दाखवा सगळे यांना पुरावे दाखवा या काकाने. ओ काका साहेब, ठीक आहे. निर्भयचे ना तुम्ही, लाईव्ह घेतायत ना, हे पुरावे दाखवा सगळ्यांना. अहो बोला की, याच्या जागी तुमचा मुलगा असता तर काय केलं असतं तुम्ही? हा, नाही बोलत त्यात. अरे कमीत कमी बोलायची शिका. निर्भय म्हणतात स्वतःला. टोप्या घालताना लोकांना फक्त बदनामी करून हे करता. फक्त काळे टोपीवाले आहेत ना, काळे कारनामे तुमच्या लोकांचे. काका वय झालंय तुमचं, कमीत कमी सत्याची बाजू घ्यायला शिका. हेदरले ते बी भेदरलेत, ते बी बोलणार नाही. अजून कोण आहे? निर्भयवाले होते नाही तर कोणीतरी कुठे गेले की कुठे गेले निर्भयवाले सगळे? कोणतेच येणार. फक्त जायचं, अधिकाऱ्याची फक्त बदनामी करायची, एवढं याला माहित होऊन गेलंय. नाही, अधिकाऱ्यांचं जाऊ दे, अधिकाऱ्यांच्या बद्दल आपल्याला बोलायचंच नाही. बोला की इथं समोरासमोर आहे ना, मी डोळ्यात डोळे घालून बोला. खाली मानार घालून ये, बाई घालते खाली मान. बोला की इथं. लग्न झालेलं आहे, त्या लाईव्ह मध्ये काय सांगितलं माहिती का? मुलीचा मी पाठलाग करतो, ऍसिड घेऊन जाळण्याचा प्रयत्न केला. मला कुठं आहेत पुरावे? द्या की त्याचे. कंप्लेंट तुमच्या बायकोने केली का? अहो काहीच नाही, कंप्लेंट नाही, कोणतीच नाही कंप्लेंट. तुमच्या बायकोचं तुम्ही तिच्यावर केस करायला पाहिजे. अहो, हा, मग केली की केली केस. बघा ना document. भावे तिथे येऊन लाईव्ह घेऊन यांच्याबद्दल बोलतोय. नवरा बायकोच्या प्रकरणात काय करायची बोलायची? JS82 नुसार आता बघा मग, काय गरज आहे मधात येऊन पडायची फॅमिली मॅटर मध्ये? आणि मी मुलीचा पाठलाग केला म्हणा. ह्याच्या जिल्हाध्यक्षाचं सांगितलं का कारण? मी माझ्या सासू संघ अफेअर आहे ते. पैसे भेटतात ना तिकडे. जिल्हाध्यक्ष बी अशी निवडली की विषयच गंभीर आहे. बघ, 4 गुन्ह्याच्या वरी असा कोणताही गुन्हेगार नाही म्हणायचं नाही, सगळे तुमचे आता बाळा सारखेच रे, आहे. समजेल का? हा, मग बघा हे आता कोणत्याही वकिला दाखवा, हे योग्य आहे का? ना की तुम्ही. अहो खतरनाक कोणते? भावेंच्या ह्याच लाईव्हमुळे, एक मिनिट थांबा, भावेंच्या लाईव्हमुळे ना बायकोचं 498 आहे आणि बाईक सासूने दाखल केलेला 354.
कोर्टात निर्दोष सोडायचा ना आणि मग मानहानी दाखल करायचा. अहो ते केलंय सगळं, ते सगळं केलंय. काय म्हणतोय लाईव्ह करायची. लाईव्ह तुम्ही करा, मी अहो करू. काय गरज नाही ना, काय काहीच गरज नाही की नवरा बायकोच्या प्रकरणामध्ये यायचा कोणी अधिकार दिला. उद्या त्यांच्याकडे एखादी महिला आली आपला, कोणती? ती म्हटली न्याय द्या, हा ती देते. म्हणजे नाही, मला काय अहो पण न्याय द्यायला हे कोर्ट आहे का? मला काय म्हणायचं आपल्या येऊ द्या केलं ना, ना. मा- हो महिलेचा साहेब मी काय म्हणतो ऐकून घ्या. सन्मान केला. बरं थांबा गजानन भाऊ, आता मोबाईल पकडा, त्या साहेबांचं उत्तर मी देतो, कारण तुम्ही ना टेन्शन मध्ये आहे. हा आता साहेब याचं उत्तर आहे ना तुम्हाला देतो. भावींच्या उद्यात काही नाही, आमचं काही भाऊबंद नाही. पण आता जेव्हा हे सगळं झालं ना, याच्यासोबत यांचा नाशिक आपला पुण्याचा जिल्हाध्यक्ष होता मागचा, बरोबर, त्याचं आणि गजानन भोसलेच्या सासूचं अफेअर होतं. हे ऐकून घ्या पहिले पूर्ण, हे ना, हे सगळं ऐकून घ्या. मग तेच सांगतोय, कोणत्याही महिलेची मग हे जे बदनामी सगळे, ना, मग मी हे जे याबद्दल सगळं आहे ना, कारण ती अहो ऐकून महिला घ्या आहे ना, ना, हे महिलाच जे- असते. हे जे महिलाच असते. पण इकडे महिला- म्हणजे नाही महिला- स्वतःची बायको दुसऱ्यासोबत काही पण करू जाते चालते. नवरा बायकोचं भांडण आहे. कोणाचं मग मग तेच सांगतोय मला. यायला काय? मग हे सांगितलं नाही मग ते तिथं. सांगा, त्या नवरा महिलेची बायकोच्या बदनामी भांडणामध्ये योग्य नाही. कोणाही महिलेची माणसाला बदनामी काय करत गरज होती नाही. का? आता लाईव्ह सगळेच घेतात. हा, मग असं नाही ना साहेब, एकाचं आयुष्य बरबाद होतं. आयुष्यभरात तुम्हाला कोर्ट न्यायासाठी असतं. तुम्हाला कोणाला 5 वर्ष कोर्टाच्या चक्रा करू काय? मग कोर्टाच्या चक्रा करू. संविधानावर भरोसा मला कोणावरच भरोसा नाही, मला माझ्यावर भरोसा आहे. फक्त एवढंच म्हणायचं, सत्याची जीत कोणी पण राहू द्या. अहो, मी नवरा बायकोच्या मान्य प्रकरणामध्ये याला पडायचा अधिकार कोणी आहे? बरं त्यांनी लाईव्ह घेतला ना, तिथं असं दाखवायला पाहिजे होतं की बाबा ह्या नवरा बायकोचं प्रकरण आहे आणि ह्या मुलगा अहो, ते जे सत्य आलं तेच मानतील कुठं? ना. कोणतं सत्य? अरे भावेच्या जिल्हाध्यक्षाचं लफडं होतं तिथं, त्याला वाचवायला गेला हा. त्याला अरे मग सीसीटीव्ही द्या, दाखवा सीसीटीव्ही. तुम्ही पोलिसांकडे जा. मग ते तेव्हा भावेला कळायला नको होतं का? तेव्हा कळायला नव्हतं पाहिजे का? नव्हते का? तेव्हा live घ्यायचं होतं. लाईव्ह नाही करणार, कायद्याची हे बघ म्हणून. मग तुमची बायको तुमच्याकडून कंट्रोल नाही झाली. कोणाला? कोणती? अहो तिने दुसऱ्यासोबत लग्न केलं, काय याचं कंट्रोल आहे? करा ना कोर्टात केस. काय करा ना. गरज मग आहे? ते याला काय कळत नव्हतं का? तिला जेवढं आता मिळायला यांच्याकडे तयार आहे. आली इकडे बा. न्याय मागायला तुमच्याकडे जर कोणी मला आलं, काय म्हणायचंय? त्यांनी मागे. हा, मग दोन्ही बाजू बघायच्या ना साहेब, मी एकच बाजू बघून तेच चालतं न्याय काय? मागायला आलोय. माझ्यावरती बायकोने एवढे काही विनाकारण तुम्ही माझ्या विरुद्ध बोलल्या ना, त्याचे पुरावे द्या. हा. बरोबर ना? तुम्ही म्हणताय ना, यांनी जे एलिगेशन लावले ना माझ्यावर, त्याचे पुरावे द्या, मी जातो निघून. चला. अहो, तुमचा न्याय प्रलंबित राहिल्यावर आहे ना त्याला. मग मग यांनी लावून घ्यायची काय गरज लाईव्ह जायची काय होती? गरज? त्यांचं कसं त्यांच्याकडे न्याय मागायला आला ते अरे पण न्याय मागायला हे कोर्ट आहे का? कोणत्या लाईव्ह मार्फत? मला एक सांगा, लाईव्ह मार्फत कोणता न्याय मिळतो? चला कळत सगळे कोर्ट बंद, अख्खं पोलीस स्टेशन बंद करा आणि भावेची लाईव्ह चालू द्या. न्याय थोडी न्याय मिळणार आहे. हा, मग नाही, सत्य लोकांपर्यंत येत आहे ना, जनता बघल. जसं ऐका, जसं भावेंनी एकतर्फी लाईव्ह घेतलं ना साहेब, जसं भावेंनी एक, हा तर तुमचं बी चालू आहे इथं, आता तुम्हाला शिव्या बसतायत, हा? बरोबर? हे थोडंसं समजून घेत चला. तुम्हाला जर सोशल मीडियावरती कोणी आई बहिणीवर शिवाय द्यायला लागला ना, तेव्हा तुमच्या मनाला लागतील. त्याच्यासाठी अहो, तुम्ही गुन्हा कोणता आहे ते? अहो, ते अहो, हे समज घेते का? हे समज घेते? ते काय हे समज घेते का? 3 वेळेस समज पाठवलं कोर्टाकडनं. हे समज घेते का? पोलीस कॉल लावून राहिले, उचलत नाही माणूस कॉल. ते तर इकडे तिकडे फिरू राहिले. कुठं? पोलीस कसं काय? कुठं? पोलीस असते, त्याला उचलून घेऊन गेले. आज अहो साहेब, इथे यायला रिकामा आहे. तुम्ही वकिली करण्यापेक्षा आहे ना, भावेंना फक्त एवढं विचारा, गजानन भोसले सत्य काय म्हणा, विचारा तर भावेंना. का बोलत नाही? हा, मग गपचूप बसायचं, शांत बसायचं. मग हा, मग शांत बसायचं. माझा मित्र आहे, बसलो मी. हा, मग बसा ना. तुमचा मित्र आहे ना, त्याला बोकांडी, त्या मित्राला, कोणाला? त्याला बोकांडी घेऊन फिरा ना तुमच्या मित्राला. माझं लाईव्ह केलं ना, मी त्याला विचारा तुमचा. एक काम करा, त्यांचे पाय पकडून लोटांगण घाला, त्यांना पुरावे दाखवा. काय पडून घेऊ. हा. मला काय पण मी आशीर्वाद देऊन देतो. हा. तू विजय भाऊ. हा, हा, मग उठून उठून बसायचं. आपल्याला विषय माहित नाही ना. हा, ते तुम्हाला बायको कोणाकडे गेलाय ना, ते मग तुझी बायको मला नको, तुझी बायको तुला सांभाळता नाही आली. स्वतःची बायको. अरे मग स्वतःची बायको गेली दुसरीकडे, तर काय करशील तू? तुम्हाला कळते. स्वतःची बायको सांभाळता आली म्हणजे काय? अरे लाजा वाटते का तुला बोलायला? धर रे एक मिनिट इकडे मोबाईल. स्वतःची बायको दुसऱ्याकडे गेल्यावर काय वाटते तुला? अरे स्वतःची बायको जेव्हा दुसऱ्याच्या खाली निघायला गेलं तेव्हा काही झोपू पडशील का तू? अरे तू तुझं पाय ना घरचं, त्याचं काय? कोणाचं? माझंच बोलायला मी. आम्ही अरे, तर लाज live वाटली घेतला. पाहिजे. आणि लाज तू त्याचा वाटली. live घेऊन राहिला. लाज म्हणजे वाटली तुम्ही पाहिजे त्याची दुसऱ्याबद्दल झाला. बोलताना. हा, तेच ते आम्हाला समजते, आम्हाला नका शिकू कायदा. दिवसभर दुसरे काय राब राबायचं, नोकरीला जायचं, स्वतःची बायको कोणाच्या खाली निसते, त्याला नसेल कळतं काय करणार आहे तो? अरे न्यायालयात तुम्ही तुला आधार माहितीये का करा, तुझी न्याय बायको तू प्रलंबित बाहेर आहे. निघताना तुझी बायको कुठे जाते तुला माहितीये हे का? भाऊ, माझ्या बायको मग नीट बोलायचं, नीट नीट बोलायचं. मग नीट आमच्या बोलायचं. फॅमिलीमध्ये दखल द्यायची गरज नाही. हा. तू इट आला काय? कुठं? याला विचारतोय, हा, मग तू तिकडे इथं विचारतोय, बसणार ना. याला विचारतोय, हा? याला विचारतोय. तू निर्णय बी झाला तर हे मला बघ, काय फरक मग नाही. कुणाला बसायचं? मग तोंडात घ्यायचं, मग हा. गपचूप बसायचं. तुला तुमच्या कसं बसायचं बसायचं. तुझं? हे बघ नीट बघ, आधीच तुला सांगतोय, इथं तुझ्या पक्षाचे किती असतील ना, उपटून फेकून देईल. पक्षाचा विषय नाही, तो मग- माझा हा, मित्र मग आहे. इथं आता बसायचं. तू कडे वकिली बसायचं. कशाला करतोय? तुला बोललो का मी? वकिली कशाला तुला करतो? बोललो हे का? चल निघ. तुला हे बघा भावांनो, एकच सांगतो, माझ्या संयमाचा अंत बघू नका. तुला एक बोललो तर का? याचं तोंड बंद आहे आणि हा इकडे निर्लज्ज माणूस तोंड वरती करून हे बघ, बोलतोय. तुला दुसऱ्याच्या मारायचं- बायकोबद्दल तुला बोलायचं काय अधिकार आहे? तुला दुसऱ्याच्या- बायको मी कोण बोल राहिलो? याला कसं काय बोलला? मला बरं तू बोल. आणि घे चढ याचे होते आता. काय म्हणायचं? माझ्या बायकोचं प्रकरण. मला काय घेणे तू? हे बोल, तुझा दप्तर धर. हे बोल, तुम्हाला आम्हाला बोलायचं. जायचंय. कुठं- पाय पकड याचे, आपल्याला चहा प्यायला. आणि पाय पकडून सोडल आणि जा. मला नाही एवढी.
ने उघडी किती नेतो काय बघू. अरे लाज वाटली पाहिजे दुसऱ्याच्या बायकोबद्दल बोलताना. तू पडायला काय बाप लागून त्यामुळे राहिला? चल. काही बी अफेअर चल. करून राहिले काही बी हा, मग पुरावे देऊ का? पुरावे देऊ का? पुरावे कोर्टात जा ना तुम्ही. हा, मग याला कळायला नको का? कळायला नको काय याला नको कळायला? आता का मग तोंडात बोळा घालून बसलाय? ह्याला काय नकोय शांत बसायचं. अरे तुझा अधिकारच नाही ना तू कोणता मला- अधिकार नाहीये? मग माझं काय जसं लागलं? जसं भावे कशाला मग तुला घ्यायला ना तुला बोलतं कोण लावतंय? मग मला काय बोलून राहिलं? मी माझ्या कामात होय. निमित्त आलोय. माझा लाईव्ह काय घेतात ते सांगा. त्याची काय परमिशन घेतली ती काय घेतो? माझी बदनामी काय केली ते सोशल मीडियावरती एवढं सांगा. ऍसिडचा कुठं प्रयत्न केला त्याचा पुरावे द्या. पुरावे द्या. आम्ही काय गुंडवाया चाललो का? आज तळतळाट लागतोय आम्हाला पण. आम्हाला आई बहीण शिव्या भेटतायत. तुम्ही फेक अकाउंट सोडतायत आमच्यावरती. आमचे फोटो मॉर्फ केले जात आहेत. आम्ही नाही सोडणार जोपर्यंत तुम्ही सत्य सांगत नाही भावे. आणि आता फक्त तुमचंच नाही, आता याच्यात मी पण. सांगालोय नाही जर जीवाचं बरं वाईट करून गेलो तर मग म्हणायचं बस झालं. 2 महिने झालं तुझा पाठलाग करतोय आणि 2 महिने झालं तुझ्या मागं लागलोय. मला पण सण होत नाही. माझी पण इज्जत आहे. 498 टाकली बाई तुला तिचं परस्पर दुसरं लग्न लावून दिलं. तू काय दलाल आहे का तू आतमधला? वय रे हा दलाल आहे तू? सांग ना तू. कधीपासून झालेली चालू केली भावे साहेब? काळी टोपी काळे कारनामे दुसरं काहीच नाही. अरे साधा कॅब ड्रायव्हर आहे तो. काय मिळालं तुम्हाला त्याचं आयुष्य बरबाद करून? आणि तुम्हाला काय वाटतं तुमचे लाईव्ह घेऊन मला फेमस व्हायचंय? अरे तुझेच फॉलोअर 1,40,000 मी वाढून दिलेले आहेत. आठवतं का जेव्हा तुझ्यावरती हल्ले व्हायचे किंवा केसेस व्हायचे तेव्हा चेतन शेवळे तुझ्या पुढे राहायचा. एक बोललो फक्त की गजाननचा काय विषय ते मिटव, तर माझ्या पाठीमागे जनता आहे म्हणे. माझं कोणी वाकडे करू शकत नाही. हे बघ ही जनता तुझा बघू राहिली. आता तुझा लाईव्ह बघू राहिली. लोकांचे लाईव्ह करत फिरायचं ना. तुझ्यामुळे एका माणसाचा जीव गेला हे तरी माहितीये का तुला? पिंपळगावच्या हा या माणसाने 4 वेळेस आत्महत्येचा प्रयत्न केला. मला बोल न्याय दे बाबा. पुरावे देतोय तो. कशी शिटी लागू सांग तू. लाईव्ह मार्फत काय कोणाचे आयुष्य बरबाद करायला सुटायचं काय? बोलतोय ना याचं जजमेंट वाचवायचे का? काय वाचून दाखवू तुला? तुला काय द्यायचे पुरावे? ते जिल्हाध्यक्षाचं लफड्याचं दाखवा. हे बघ FIR तुझ्या जिल्हाध्यक्षावर हाफ मर्डरची. कोण आहे? मेवना शुभम गोरडे. बस नाव नका बोल, मुलींचे नाव घेऊ. तानाजी तापकी कोण आहे? जिल्हाध्यक्ष आहे ना? बायांचं नाव नका घेऊ फक्त. काय आहे गुन्हा त्याच्यामध्ये वाचून कळते का? काय दाखवू हा? दाखवू का मी? काय देऊ तुला? सांग पुरावे बोल. आणि तू म्हणतोय कोर्टाची पाहिजे. नाही त्यांना हे बघ ऐकून घे. 498 टाकली कोण्या तारखेला टाकली होती हे पण बघून घे. चल काय पाहिजे पुरावा तुला अजून बोल. एवढा पण माणसाला संयम आहे की नाही? मी लई संयम ठेवलाय बरं का. अख्खा आयुष्य उद्ध्वस्त करून टाकला आणि सोशल मीडियावर आणला मला. तुला गरज नव्हती माझा दिघे पोलीस स्टेशनला तिथं जाऊन लाईव्ह करायची. आणि काय बोलला? या मुलाला आम्ही दाखवतो जिथं दिसेल तिथं पकडून दाखवतो. चल तिथं तुझ्या समोर आहे. चल पोलीसवाल्यानं बोलू. चल कुठे यायचं? CP ऑफिसला यायचं. चल CP ऑफिस मध्येच होते ना आपण. काय म्हणले साहेबांनी? लाज वाटली का जरा? CP साहेबांनी काय बोलले? नवरा बायकोच्या प्रकरणात आम्हाला पण पडायचा अधिकार नाही. मग तू कोण लागून गेला रे? जेत आहे का तू? एवढं संयम ठेवतोय ना. खरं सांगतो दिमाग उभं हे करू नको. तू जे आहे ते फक्त खरं सांग. आता बी एवढे जनतेच्या समोर सांगतोय. तू जेवढे माझ्यावर एलिगेशन लावलास ना त्याचे पुरावे दे. तू मला जे काही शिक्षा देशील ते मला मंजूर आहे. चल. आणि जर तुझ्याकडे पुरावे नसतील तर एवढ्या जनतेच्या समोर फक्त ऐकी नाही सत्यता सांग. मला बाकी काही नको तुझ्या. माफी पण नका मागू भावे. एकदम शांततेत विषय मिटेल. आजच्या समोर सांगा. आजच्याच विषय मिटून जाईल. फक्त कुठं पण 1% चुकीचं असेल तर तू मला जे शिक्षा देशील ते मला मंजूर आहे. चल आता गाडवावर बसून ढीण काढ. इथं चर्चा करा ना भावे. इथं चर्चा करून जे सत्य आहे ते जनतेला सांगा. इथं चर्चा करा. लाईव्हच्या मार्फत जर माझी बदनामी खरंच जर झाली वाटते ना ते सत्यता सांग. काय आहे ते? तू लोकांचे लाईव्ह काढत फिरतोय ना. चल आता बोल इथं. बरं मला एक सांग. 498 माझ्यावरती टाकून दुसरं लग्न तिनं केलं हे तुला माहित नव्हतं का रे? बोल ना तू. का तोंड लपवतोय? तोंड लपवायचे काम एकच माणूस करू शकतो. मी काय म्हणतो गजानन भाऊ, त्यांची छाती धडधड काय लागली. उगाच नको जास्त काही प्रॉब्लेम. आपण आपलं निघून जाऊ. पाणी आण, पाणी घ्या, नाही पाणी. नाही ऐका ना. मी काय म्हणतोय आता यांचं झालं. ऐका ना. हे पुढच्या उद्या पुन्हा पकडू आपण. नाही 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 नाही. आज जे आहे ते फायनलच. जे आहे ते. कारण मी याच्या मागे लागू आहे. मला किती डिप्रेशन मध्ये मी होते मला माहित आहे. फायनान्स वाले माझ्या घराला येऊ मला त्रास द्यायला.
ते बी सांगा, जनतेमार्फत सांगा, यांनी काय केलं ते सांगा आता जनतेला. त्यांना ज्या टाइमला लाईव्ह केलं तेव्हापासून माझ्या ओला उबेर सगळ्या गाड्या बॅन करण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये त्या लाईव्ह मध्ये असं सांगितलं, हा मनोरुग्ण आहे, विकृत आहे, IT सेक्टरमध्ये गाडी चालवतो आणि याची गाडी देखील बंद करण्यात येईल असं लाईव्ह मध्ये बोललेलं आहे. काय संबंध आहे त्या नवरा बायकोच्या मॅटर मध्ये बोलायचा? हे कोण लागून गेला? याला तडीपार केलं, याच्यात नोकरी गेली, कर्ज झालं. असताना सासू यानं ज्या टाइमला लाईव्ह केला ना, सासूकडनं 354 टाकायला आलो आणि तिथं महिला असं दाखवला की मी मुलीची छेड काढतोय आणि तिच्यावर ऍसिड टाकायचा. तिथं असं नाही दाखवला की बाबा हे नवरा बायको आहे तर हिने ऍसिडचा हमला करायचा प्रयत्न केला. असं का नाही बोलला बाबा? तिथं तुझ्या तोंडाला काय झडपणी आली काय? तिथं बोल ना तू, कुठे गेली तुझे जनता? म्हणला ना तू. फॅमिली मॅटर मध्ये कोणती जनता येत नसती, तुला अजून सांगतोय. तिथं कायदा सुव्यवस्था लावलेली आहे. तुला गरज नव्हती माझा लाईव्ह करायची. त्या पोरीचे दाखवू का कारनामे काय काय करते ती? बघतो का तू? बघायचे का तुला? दुसऱ्यासोबत जाते आणि मला व्हिडिओ पाठवते, ते पण असशील. कोणता नवरा सण करते रे? तू सण करू शकतोस बाबा, मला माहित नाही. मी इज्जतवाला आहे, मला सण होत नाही म्हणून इथं न्याय मागायला आले. कायदा पण हातात घेऊ शकलो असतो परंतु मला घ्यायचा नाही. तिने गेली ना, दुसरं लग्न केलं ना, बिंदास तिनं लाईफ चांगलं सुखाने जगू दे. मला काय देणं घेणं नाही त्याच्यासाठी. तू म्हणतो ना तिला कोर्टात पण मी लढाई तयार आहे. तू माझी जे बदनामी केलाय ना ते फक्त एवढंच सांग, सत्य का? मला बाकी काही नको, तुझ्याकडनं अपेक्षा पण नाही आणि तू त्या लायकीचा पण नाही. मी तुझं कुठं काही हे करायला आणि खरंच नाही, तुझी लायकीच नाही. तुला काय देऊ? 2 गुन्ह्यामध्ये तडीपार केल्यावरती काय म्हणतात की अपील करायचं होतं, हे अपीलचं पहिले. तुला काय देऊ? फक्त आता हायकोर्टात जायचं राहिले. हायकोर्टात जायला बाबा माझी अवकात नाही. मला इथं कॅबचा इथं हप्ता भरणं होत नाही. तिथं हायकोर्टात जाऊन वकिलाला कुठं पैसे देऊ? बोल ना तू. तुम्ही काय नाही हो, स्कॅनर फिरीचा लगेच 50,000 लाख रुपये तुमच्या बगजोबीसर अकाउंटला येते. आम्हाला कोण देते? आणि आम्हाला ते भीक पण नकोय. ते तुला भीक खायची सवय आहे लोकांकडे. आम्हाला गरज पण नाही. घरात काही भेटणार गेलं तर आम्ही उपाशी राहू. ते आम्हाला स्कॅनर फिरवायची गरज नाही बाबा तुझ्यासारखं निर्लज्जपणानं. जायचं फक्त फेसबुकवर लाईव्ह घ्यायचं. नाही, मी काय म्हणतोय, आता इथं जनता आहे, ऐका ना, मी काय म्हणतो का, जनताच मालक आहे ना. पहिल्यापासून या जनतेला सगळं सांगा काय झालं. भावेला द्या सोडून, जनतेला सांगा पहिल्यापासून काय झालं. या काकांना सांगा. विषय स्टार्टिंग पासून सांगतो. ज्या टाइमला माझं लग्न झालं, लव्ह मॅरेज होतं माझं, बरोबर का? आळंदी माझी. नाही, ते सोडायचं नाही, उठून द्यायचं नाही. तुम्ही चुपचाप बसा, तुम्ही शांत बसायचं साहेब, तुमचा विषय नाही येतो. संयमाचा तुम्ही हे करू नका. तिकडे काय मग तुम्ही मुकाट्या बसा. हा, मग बोकांडी घेऊन बस त्याला, शांत बसायचं. उभी बोखंडी घेतो का आपला? हा चल घेतो मी. दे कुठे काय आहे? हा पहिले याचं ऐक ना, घेतो याचा विषय होऊ दे ना. घेतो ना मी. त्यांच्याकडे भ्रष्टाचार. अरे स्वतः भ्रष्टाचार आहे. तू तू काय जाऊ बोलतो? दे, तुझं तिकडे काय ए बाबा, ते तूच निघ बाहेर. चल. चाल नाही धर. काय चालली? चल, चाल, तू ते येऊ दोन नको भेटते सांगायला. फॅमिली मॅटर आहे. अजून तुझ्या सांगायला. तुझ्या फॅमिलीची हा, मला मग काय घेणं? मुकाट्या बसायचं. मी ह्याला पकडले ना 2 महिन्यापासून. तू कुठे झोपला होता का रे? झोपला होता का तू? तू तुझी बायको तिकडे काय किती कर? वेळ झाला? निघ, चल चल. तिकडे. ए, पाय पकड त्याचे, पाय पकड. पकड पाया पकड. पकडतोच. पाया पकडले मग पाया बी पडणं बाबा. काय काय गरज नाही, त्याची लाईक आहे का पाया पडायची? ते तुझं जाऊ दे. त्याची लायकी आहे? आम्हाला चहा पाहिजे, माझं प्रकरण. कोणाचं? हा, चहा प्यायचा. अरे किती पैसे? काय हा, घेतो मग रे? ए, चल. बाबा, पैसे हे भीक मला लागणार. ह्याला दे. ह्याला स्कॅनर फिरवायची आदत आहे. मला नाही. लोकांना स्कॅन दुसऱ्याच्या नावाने स्कॅनर करून पैसे गोळा करायची हा, मग ते कोणाला आहे? हा. आयुक्ताची ह्याला परवानगी आहे. ह्याला इकडे काय? बघ. हा. त्यांच्या पक्षाला लिगल परवानगी आहे कोणती? शासनाने. म्हणजे लोकांची त्यांच्या- अरे ऑडिट किती दिले सांग ना, किती ऑडिट केले सांग तर. आता बोल, आता बोल ना, ऑडिट किती केले Audit report तुला एवढं माहिती आहे ना, दाखव ना ऑडिट. आपण audit अरे ऑडिट रिपोर्ट report दाखव बोल ना. ना. अरे किती चाटायची, हा? किती चाटायची? काय पैसे कोण ठेवले का टाकत तुला? आहे? काय हप्ते जातात का तुला बी? तुला बी हप्ते येतात का? मिठाचा तुला पुडा किती द्या. वाटतं? मिठाचा पुडा द्या ह्याला. हा? मिठाचा पुडा अरे द्या. लाज वाटली मिठाचा पाहिजे. काय, मी साखरेचा मिरचीचा सगळा खातो. अहो चाटायला सोबत होती तिथं. हा, तू बी चाटून घे. तू पाया बी पण मला काय हा. करतो? गरजच नाही. अहो, एवढं तू कुठला तडीपार मला सांग. तिकडे कुठला? तडीपार कस काय आला मग तू? अरे तडीपार तुझ्या तुझ्या अरे मला सांग. अरे सांग, तुझ्या पक्षात किती तडीपारी आहे? किती तडीपार आहे तुझ्या पक्षात? माझ्या पक्षात मी भारतीय संविधानाला मानणार आहे. अरे बापरे, अरे लाज सुविधा वाटली. नव्हतं का माझं लाईव्ह करायला? मग मला तुझं सुविधा तुझं नव्हतं. कायदा आहे ना बाबा, हा, जाय मग तिकडे. मी तेच हा, जाय ना तिकडे. हा, मग मी मुकाडे बस. माझं मॅटर मी पाहू दे ना. हा, तुझं तू बघ. तुझ्या ठेवली ना त्याने बाबा, पुन्हा इज्जत जाईल. ए भाऊ, घेऊन दे भाऊ. हा. तुझी बी इच्छा आहे का? मला काही प्रॉब्लेम, माल ठेवायला मी घाबरत नाही. अरे मी गांधीवादी आहे. अरे कोणता गांधीवादी? अरे मग गांधीवादी तर मग त्याला बोलायला लाव ना. कसा गप्प बसलाय तो? त्यांनी मौन व्रत धारण अरे केलं. मौन व्रत धारण केलंय. हा, आज सकाळी ते बडबड करत होता की लाईव्ह मध्ये. मग आहे ना बाबा, तू वाटत मला ते तुझं ते नका. काय झाडायचं तिथं जाऊन लाईव्ह करत नाही. मग तू बी झाडू लागते ना. मदत कर. फुटवर चाटायची सवय जाऊ द्या. चोरवटपणा सोडून द्या. हा.
अजून कोणता वाटत तर जाऊन तिथे गुन्हे नोंद करा, मला काही फरक नाही पडत. अशी जिंदगी घेऊन झाली तुझ्याशी मला काही घेणं. मुकाट्या मला बसायचं, बसायचं. तू तिकडे बाईत मला काही घेणं जाऊ. मुकाट्या बसायचं. नारगोंडा पोयाचकोंडा नारगोल्ला पा. ते अरे मराठी बोल, महाराष्ट्रात आहे कुठं आहेस? मराठीत बोल, लाज वाटते का तुला? मला लाज वाटते भाऊ. हा, मग मराठीत बोल ना. तुझी लाज वाटू राहील, तू कपडे काढून उभा राहा. अरे तुझा भावे जेव्हा कपडे काढून उभा राहतो तेव्हा तो अंडर पॅन्टीवरती राहतो तो तर. अरे मग हा कोण आहे? मग हा कोण आहे समाजासाठी? मग काय ना तिकडे तुला कळत नाही. तू त्यांना मला आमच्या स्वतःचं घरात बघा. चालव. अरे थोडी तरी लाज वाटते. चप्पल बी देऊन दे त्याला. हा, चप्पल मला भीक लागली. जायचं, मला याच्यावर सोडून दे जा. हा, काय? सोल्युशन द्या. तिथेही हप्ते खाईल तो. खाऊ दे ना भाऊ. पण काम होईल ना. हेच तर चुकतं ना. लव्ह मॅरेज केलं, सगळं केलं, त्याचं सर्टिफिकेट झालं, गावामध्ये विधीनुसार लग्न केलं, हे पण नाही सांगितलं यांनी. त्यानंतर माझ्या सासूचं आणि ह्याच्यात पुणे जिल्हा अध्यक्षाचं अफेअर होतं, हे पण नाही सांगितलं. तरी पण त्याला वाचवण्यासाठी तिथं दिघी पोलीस स्टेशनला येऊन लाईव्ह असा घेतला की हा मुलगा मनोरुग्ण आहे, हा मुलगा ऍसिड टाकायचा प्रयत्न करतो, जायचा प्रयत्न करतो. आता पण तुम्ही युट्यूबला बघू शकता, दिघी पोलीस स्टेशन, फक्त भावे एवढं नाव टाका आणि याचे कारनामे. मला काय गरज होती माझ्यावरती एवढे एलिगेशन? बरं एलिगेशन लावलं ना बाबा, त्याचे फक्त पुरावे दे मला, मी आता पण इथून जातो. आता ते एलिगेशन एवढ्या जनतेच्या समोर दाखव, मला जनता जे शिक्षा देईल ते मला मंजूर आहे. चल. आणि जर पुरावे जर नसतील ना तरी त्याच्या समोर सत्यता फक्त सांगायची, तुझ्या जिल्हाध्यक्षाचं काय होतं काय नाही ते. का आता लाज वाटाली का तुला? बोल ना, तुला काय पॅन्ट पण काढू? आता काही लोक जनता बोलती तर लाईव्ह मध्ये, ऐका ना, लाईव्ह मध्ये अशी जनता बोलती, भावे तुम्ही शांत राहा, ते तुमच्यावर जाणीवपूर्वक तुमच्या मार्फत काहीतरी होण्यासाठी कायदेशीर अडचणीसाठी करतायत. हा. अरे ह्या भावाचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे, त्याचं काय? अरे जनता आणि काय देऊ का? आणि ही जनता आहे ना, तुम्ही जे आता बघतायत हे असंच लाईव्ह ह्या गजानन भोसलेचं बघितलं. गजानन भोसलेला 2.5 लाख लोकांनी शिव्या घातल्या आई बहिणीवरून, काहीच माहिती नव्हतं, एकतर्फी लाईव्ह घातला. आणि आता गजानन भोसले आलाय तर बघा कसा गपचूप बसलाय. हेच निर्भयवाले ना, लाईव्ह घेणारे, भ्रष्टाचार काढणारे, ओढू बोलणारे. मग आता हे निर्भयवाले गप्प काय? का तोंड बंद केलं यांनी? विचारा एकदा यांना, यांचे लोक कुठे आहेत? अधिकाऱ्यांचे व्हिडिओ काढतो जाऊन विना भावे, तुझा आई काय कुठं आहे? दाखव बरोबर. हा, यांचा आय कार्ड विचारा, तुमचा आय कार्ड कुठे भावे? तर दाखव. मी जनता मालकच आहे बाबा, मला तुझा आय कार्ड बघायचे. तू टोपी घातलाय ना, तुझी पार्टी आहे ना, कोणत्याही संघटनेचा असू, दाखव ना. जनताच मालक म्हणतोय ना, मी जनताच आहे बाबा, मला दाखव तुझा आय कार्ड. तू टोपी घालून इथं बसलाय ना, तुझा आय कार्ड कुठे? टोपी घालायचा तुला अधिकार आहे ना, तर त्याचा आय कार्ड पण दाखव बाबा. संस्थापक आहेत ना तुम्ही, आणि इथून मोरी जे पण पदाधिकारी आहेत सगळ्यांना सांगतो, तुम्ही जिथं दिसताल तुम्हाला आयडी कार्ड मी विचारणार. एकच मिनिट. आता आहे ना, आता काय चालू केलं माहिती का? माझ्यावर जे काय अन्याय केलाय हे पण तुम्हाला दाखवावं लागणार. तुम्हाला असं वाटून देऊ नका की एवढ्यावर मिटलं. आता यांनी हे धंदे चालू केलेत की यांची लोक मला कॉल करतायत लाईव्ह डिस्टर्ब व्हायला. लाईव्ह डिस्टर्ब व्हायला काही पण होऊ दे, काही पण होऊ दे. तुला तर सुट्टी नाही भाऊ. 2 महिने झालं तुझा पाठलाग करतो. तू कुठला काय कलेक्टर लागून गेला नाही, काही लागून गेला नाही. चला पाय पकडून ठेवा समोर. हे अंगाला नाही पाय पडायचा अधिकार आहे. हात लावू नको. होऊ द्या मग. गजानन भाऊ, मला माझ्या अंगाला हात लावायचे बिनधास्त लावू मी शकतो. नाही लावणार. तू माझ्या अंगाला हात लावायची चुकी कर फक्त. ते तर भावे म्हणून शांतता ऐकताय. हे बघा आता दमदाटी करायला आली. हे बघा चला आता दम द्यायला आले. बहिणींवरून शिव्या दिल्या, ते दमदाटी नव्हते का? कोणाला शिव्या दिल्या? हे असं- सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना हे माहिती असं आहे, लोकांना सगळ्यांना माहिती अडवणूक करणे ही आहे. दमदाटी आहे. गजाननचं विचारा, आता समजलं का? गजाननचं तू बोला, माझ्याशी बोल. गजाननचं माझ्याशी बोला, बोल. गजाननचं बघा, माझ्याशी बोल. गजाननचं बोला. चक्क्यांना ठीक आहे ना, पाय पकडून ठेवा, पाय पकडून ठेवा. चला, लाथ घाला त्याला. घाला लात, घाला लात. हे बघा भावांनो, हे बघा. नाही सोडणार तो. अरे लाजा वाटल्या पाहिजे, लाजा. कशाच्या हा कशाच्या कशाच्या? ज्याचं काय विचारा ना, त्याचं काय आयुष्याचं, त्याच्या आयुष्याचं काय? तू कर ना मग त्याच्या आयुष्याचं काही. कुठं? तू कर मग ना. तेच करतोय ना. हे कर ना काय? मग. हे काय? कर ना. हे काय? हे काय? हे काय? कर ना. हे काय? न्यायाच्या दरबारात जा ना. नाही ना, तेच तुला ना. पोलीस- त्यांनी लाईव्ह घेतलं ना. अरे, गजाननचं बोलायचं, गजाननचं तुला बोल, हात पोलीस लावायचा. स्टेशननी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय ना, हा. त्यांना जाब विचार हा, ना. मग कोणी केला? त्यांना बोला. पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल केला, त्यांना जाब त्यांचं विचार बोल. तू. त्यांचं बोलायचं मला तुमच्याशी डोकं नाही लावायचं. का बरं? मला का त्याच्याशी बरं नाही लावायचं बोलायचं. बाईशी डोकं? कारण मला भांडण नाही का बरं? करायचे, भांडण नाही करायचे मग तू इथं मला. कशाला आलाय? ते काय मी त्याचं बोलतोय ना. हा? कसं काय? हे कशाला बघा. आलाय तू? हे बघा आता बघितलं का दंडेलशाही भावांनो. हा माझा हात राहू दे. न्याय द्या, तुम्हाला काय करायचं ते द्या. त्याच्या एक ओढून द्या सर.
एक ओढून द्या त्याच्या. हा द्या ना, द्या ओढून द्या. ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे त्याच्याच ओढायच्या बाता चालल्या आहेत भावांनो. मी अजून कायदा कुठं हातात घेतला नाही, मला माहित आहे. अरे दुसऱ्याच्या अंगाला त्याची अनुमती न काही देता नाही, माझ्या आजच्या असं जीवन- पकडून ऐक, त्याचं शरीर पकडून ठेवणं हे पण कायद्याला धरून नाहीये. समजलं का? तू कायदा बियद्याच्या गोष्टी करू नको. तर गुन्हा दाखल करू शकतात माझ्यावर. अरे मग सोड, आम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे, सोड. ना मग येऊ द्या, पोलीसवाले बोलवा, पुन्हा बोलायचं बोलवा. बोलवतो. हा बोलवा, फोन केलं. हा बोलवा, बिंदास बोलवा. मला न्याय द्यायचा, मी बिंदास जायचं. न्याय भावे देणार आहे. मग भावे तिथं काय आलता न्याय द्यायला? नव्हता आला होता. आला होता. मग जाय तू ते पोलीस स्टेशनला मान ना. हा, जाऊ. भावेचं मग ऐकून, पोलीस स्टेशन होतं का? अरे भावेचं पोलीस स्टेशन ऐकून होतं तुम्ही का? गुन्हा दाखल का केला विचार ना. कोणाला? त्या पीआयला विचार. नव्हतं का? त्या पीआयला विचार. त्या मुलीला सांगायला नव्हतं का त्या तुम्हाला? पीआयला पोलीस विचार. स्टेशनला जाय, तू पोलीस स्टेशनला भावेचं जाय. ऐकून गुन्हा पोलीस का स्टेशनला दाखल जा. केला? कोणाला? तू त्या पीआयला विचार. भावेचं ऐकून तू गुन्हा दाखल का केला? समजलं का? भावांनो, आपले सगळे बांधव नाशिक जिल्हा अधिकाऱ्याला पाठवा. नाशिक जिल्हा अधिकारी मध्ये आपले सगळे बांधव पाठवा आता, कारण भावेंचे गुंड आलेले आहेत. नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयात आपले सगळे बांधव पाठवा. आपले सगळे बांधव पाठवा. काय माहिती आहे, मी त्या समोर त्याशी बोलतोय, तो भागे भागे काय जातोय. काबर आले तुम्ही? मला माहिती का बरं इथं. आले? ठीक आहे, आपण का बरं सेपरेट आले? चर्चा सांग, का बरं करू. आले? भांडणं करायला का बरं आले, आले? मारामाऱ्या करायला आलेले, सांग, कशाला? मारामाऱ्या करायला आलेले तुम्ही. हा. कारण तुम्हाला माहिती इथं काहीतरी चुकीचा प्रकार व्हावा. काय? गजानन भोसलेचं हा. विषय मी तुम्ही कशाला भोसले कशाला लपवताय? लपवतो काय? अख्खं दाखवतोय, चड्डी काढ, सगळं दाखव. त्याच्यामुळे काय तुम्ही नाही, भांडण करायला दाखव, आम्ही दाखव. भांडण करणारच अरे नाही. दाखव. आम्ही भांडण करणारच नाही. पकडून ठेवलेत. बोला पोलिसांना. भावांनो, या तर जिल्हाधिकारी कार्यालयात आता सगळे बोलो. दिवस शेवटच राहणार. मजाच बोलो, राहील किती आयुष्यात. बोलवायचे बोलो. कारण एवढा त्रास दिला ना तू, मानसिक लई त्रास दिला. माझ्यावर जेवढे इरिगेशन लावलेत ना तू, फक्त त्याचे पुरावे दे. जेवढे इरिगेशन लावले ना, फक्त त्याचे पुरावे दे. मी आता पण जातो. काही नको जाऊ, बसून राहा आता तू इथं. हा, राहू दे ना, अजून दे. राहू दे. काही नको जाऊ. हा. उपकार नको करू आमच्यावर, इथंच बसून राहा. हा, राहतो. कोणी केलं फोन? लोकांचे फक्त लाईव्ह करायच्या, बदनाम्या करायच्या. काय संबंध होता माझ्या फॅमिली मॅटर मध्ये येऊन पडायचा? बरं तिथं असं दाखवायचं होतं ना तुम्ही, नवरा बायको इकडे असं नाही. मुलगा मुलीच्या मागे पाठला करतो आणि जाळण्याचा प्रयत्न केला. कुठं जाळण्याचा प्रयत्न केला बाबा? दाखवा. तिनं तर तिथं दुसरं लग्न करून खुश आहे त्या नवऱ्या घरी. हे नाही दाखवलं तिथं. फक्त जिल्हाध्यक्षाला वाचवण्यासाठी ना. समोरासमोर बसून काय बोलायला काय व्हायला? एवढे डॉक्युमेंट ठेवलेत ना, या इथे फक्त सत्य दाखवा. हॅलो, कुठे? आतमध्ये आहे ना. फक्त चेहरा लपवायचा, आता फिरायचं. कलेक्टर सरांचं जे हे आहे ना, मेन ऑफिस तिथे. आता का बोलत नाही? त्या टाइमला तर गुंड गुंड म्हणून ओरडत होते. हा बोला. काय आटोपलं माझे काय फोन कारण फोन किती करा. करायचे करून घ्यायचे. आणि हे तर उघडकीला घेणारच आहे. सगळंच उघड झालंच आहे ऑलरेडी. कितीला पैसे बिंदास लपू शकतो. आणि सगळ्यात सीपी साहेबांना पण एक विनंती आहे, ह्याचा खुलासा कुठेतरी करा तुम्ही. एखाद्या मुलाने तुम्ही जर लाईव्ह जर कुठे गनचा जरी फोटो बघला आणि चाकूचा जरी बघला ना, त्याला कायद्याचा बालिकेला म्हणायला होता. त्यांनी लाईव्ह माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ह्याला का तुम्ही जाब नाही विचारत? का नाही विचारत तुम्ही? हॅलो, का विचारायचा अधिकार नाही का तुम्हाला? एखाद्याचा सोशल मीडियावरती काही पण बदनामी करतो, विनाकारण एखाद्यावरती आरोप लावतोय, त्याच्यामुळे अख्खं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुमचा विचारायचा हे नाही का? अधिकार नाही का तुम्हाला? तर परमिशन आहे ना. आज पण तोच व्हिडिओ त्याच्या ह्याला आहे, फेसबुकला आहे, व्हॉट्सअपला आहे, सगळीकडे आहे त्याचा, युट्यूबला पण आहे. दिघी पोलीस स्टेशन भावे फक्त एवढं जरी टाकलं तर माझा तिथं लाईव्ह येतो, सगळं येतो व्हिडिओ. का तुम्हाला विचारायचा अधिकार नाही का? आणि सीपी साहेब तुम्हाला पण सांगतोय, माझ्या जर जीवात त्याचं बरं वाईट झालं तर हा फक्त जबाबदार राहणार. तुम्ही नाही विचारणार ना, नका विचारू. जे आहे ते तुम्ही आज सत्याची बाजू फक्त दाखवून द्यायची. याला फक्त एवढंच विचारतोय,
जे माझ्यावरती एलिगेशन लावले ना त्याचे पुरावे दे, नाहीतर एवढ्या जनतेच्या समोर माझं काय आहे ते खरं सांगायचं. हो जरा गडबड मला बाकी काही गोष्टी नको याच्याकडे, कारण याच्याकडनं मला अपेक्षा पण नाही. भ्रष्टाचार बाहेर काढायचा होतं, स्वतः भ्रष्टाचार होऊन बसलेला आहे. लोकांचं आयुष्य बर्बाद करायला काय भेटले तुला? आपल्या पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला मी माझे पुरावे दिलेले. समाधान आहेचा देखील फोन आलता मला, तुला काय पाहिजे सांग, चेतन शेवाळेकडे जायचं नाही, तुझं काय ते आपण बघून घेऊ. मला पैसा नको तुझा बाबा, मला फक्त खरं सांग. प्रसाद घोटेकरांना पण फोन लावला, गजानन तुला काय पैशाचं पाहिजे सांग, तुझं काय ते आम्ही हे करू. मला पैसे नको, माझी फक्त सत्यता सांग. जर गजानन भोसले 1% जरी कुठं चुकीचं असेल ना, मला जे शिक्षा मला मंजूर आहे. सर तू जेवढे एलिगेशन लावला त्याचे फक्त पुरावे दे, मला जे काही शिक्षा आहे ते होऊ दे. आणि नसतील तुझ्याकडे पुरावे तर डायरेक्ट जनतेच्या समोर जे आहे ते फक्त सत्यता सांग. माफी पण नको मागू सर, फक्त सत्य सांग. प्रत्येक जागी जायचं, फक्त लाईव्ह घ्यायचं, त्याला म्हणायचं बाबा हे काय ते काय ते काय. आता मी विचारतो त्याचं उत्तर दे ना. तोंड गप्प करून ठेवायचं, कारण गेल्या वेळेस आपली भरपूर आपण स्वतःला घालून घेतली होती ना, पोलीस म्हणून बोलतोय. त्यामुळे अजून कुठं काही जायला नाही पाहिजे, म्हणून आपण शांत राहायचं. घराला गेलं की नंतर बडबड करायचं. सगळं चाललं तुम्ही बघताय बरोबर ना? हा आले पोलीस, आले पोलीस गजानन भाऊ, येऊ द्या ना, काय हरकत नाही, काय हरकत नाही. दाखवा, सगळ्यांना दाखवा. येऊ द्या पोलीसवाले, किती गुन्हे नोंद करायचे करू द्या. आधी पण केले आहेत खोटे गुन्हे दाखवायला, अजून बी करू द्या. असंही आयुष्य बरोबर झालेलं आहे, अजून होऊ द्या, काय व्हायचं होऊ द्या. होऊ द्या, काय आयुष्य बरोबर असंही झालेलं आहे. परंतु याला सत्यता जनतेच्या समोर सांगावंच लागेल. गजानन भोसलेचं प्रकरण काय होतं काय नाही. आणि सगळ्या जनतेला आव्हान आहे, सगळ्या जनतेनं विचारा ह्याला गजानन भोसलेचं प्रकरण काय आहे. कमेंट बंद करून बसतोय ना तो आता. एरी कमेंट ओपन ठेवतो, आता लाईव्ह घेतो, देखील प्रायव्हेट घेतो. काय प्रकार आहे? हो भावे, तुम्ही दोघं चला बरं, काही काम नाही दोघांना पण. दोघं चला, चला गजानन भाऊ, चला चला शर्ट घालून घ्या गजानन भाऊ. शर्ट घालून घ्या. चला पोलीस स्टेशनला जाऊन. कोणतं पोलीस स्टेशन आहे? सरकारवाडा पोलीस. ठीक आहे, चालेल. चला ओके, चला भावे, चला. त्याच्यासोबत कोण कोण? मी येतो, सरकारवाडा सोबत येतो. तर भावांनो, आता आम्ही सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये चाललोय. तिथे पण आपण काय असेल ते बघूया, पण कुठंतरी हे सत्य उघड होऊ द्या. भावे आता कमेंट बंद करून बसतोय किंवा काय, पण हे बघा, आत्ता पण एवढी जनता बघत होती. तुमचं सहकार्य हवंय, एवढी मी विनंती करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम भावांनो. आणि पोलीस स्टेशनमध्ये काय होतं त्याची अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये देतो. आणि पुन्हा सांगतो, याच्यामध्ये माझं वैयक्तिक काही नाही, पण आता बघू काय आहे काय नाही. भावेनी आजही गप्प बसले, उद्या आम्ही पुन्हा पकडू. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम, जय भीम बांधवांनो.